माझं नाव मीना आहे. आज कदाचित मला माझ्या त्या चुकीच्या कर्माची शिक्षा मिळत असावी, जी मी अनेक वर्षांपूर्वी केली होती. कुणाचं मन दुखावलं होतं, कुणाची अब्रू पायदळीत उडवून मी स्वतःचं आयुष्य घडवण्यासाठी घर सोडून पळून आले होते. कदाचित ते सगळेजण मला शिव्या देत राहिले असते आणि त्यांच्या त्या आक्रोशाने मला आज अशा प्रकारे घेरलं आहे की मी माझ्या आयुष्यात सुख समाधान शोधत कासावीस झाले आहे. आयुष्य आणि मृत्यू यांच्यातील रेषा फारच बारीक असते. कधी कधी शरीर, ज्याला आपण आपला सर्वात मोठा आधार समजतो, तेच आपल्याला त्या रेषेच्या जवळ ढकलून देते. आजची ही कहाणी माझी आहे, मीना शर्मा हिची, जे एका छोट्या घरात राहणारी निरागस मुलगी होती. सौरभ नावाच्या मुलाच्या प्रेमात पडून तिने आपलं सारं काही गमावलं होतं आणि आज ती त्या मुलाच्या बाळाची आई होणार होती. माझा नवरा पुणे रेल्वे स्टेशनवर मला एखाद्या जड सामानासारखं फेकून देत होता, फक्त यासाठी की माझ्यामुळे त्याची आणि त्याच्या नवीन मैत्रिणीची बिझनेस मीटिंग उशिरा होत होती. मी तिथे रक्ताने माखलेल्या रेल्वे स्टेशनच्या जमिनीवर पडले होते. तो मला एकटीला सोडून आपल्या प्रवासाला निघून गेला. त्याला वाटलं की त्याची बायको नेहमीप्रमाणे कमकुवत राहील आणि त्याच्या पायाची धूळ बनून राहील. पण त्याला माहिती नव्हतं की बरोबर 1 आठवड्यानंतर त्याची बायको त्याला अशी भेटणार आहे की जी त्याच्या आत्म्याला नरकात ढकलून दे. पुणे जंक्शन रेल्वे स्टेशनची ती दुपारची वेळ होती. कडक ऊन पडलं होतं, जे कुणाचीही कातडी चाळून राख करे. स्टेशनमध्ये हजारो लोकांच्या गर्दीत माझं एक एक पाऊल फार कष्टाने पुढे पडत होतं. मी माझ्या डाव्या हाताने माझ्या 8 महिन्यांच्या गर्भाला आधार देत होते आणि उजव्या हाताने एक अतिशय जड बॅग धरून चालत होते, ज्यामुळे माझ्यासाठी चालणं अशक्य होत होतं. अशा अवस्थेत एवढं जास्त वजन उचलणं माझ्यासाठी योग्य नव्हतं. माझ्या कपाळावरून घाम ओघळत माझ्या गळ्यातल्या मंगळसूत्राला भिजवत होता आणि माझा श्वास फुलत होता. अचानक माझ्या पोटात अशी वेदना उठली की मला तिथेच थांबावं लागलं. माझा नवरा सौरभ आणि त्याची मैत्रीण काव्या तिथे उभे होते. सौरभने माझ्याकडे वळून पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर असा राग दिसत होता, जणू मी त्याची बायको नव्हते तर एखादी नोकरानी होते, जिच्यामुळे त्याचं मोठं नुकसान झालं होतं. त्याने एक महागडा डिझायनर सूट घातला होता आणि दुसऱ्या हातात छोटासा चामड्याचा ब्रीफकेस होता. त्याच्या बाजूला एक तरुण मुलगी उभी होती. ती मुलगी दुसरी कोणी नसून काव्या होती, जिच्याबद्दल त्याने मला लग्नापूर्वी सांगितलं नव्हतं. तो काव्यासोबत या बिझनेस मीटिंगसाठी पुण्याहून मुंबईला जाणार होता. पण जेव्हा मला कळलं की तो पूर्ण 1 महिन्यासाठी जात आहे, तेव्हा मी अस्वस्थ झाले होते. माझ्या गर्भावस्थेचा शेवटचा महिना सुरू होता. अशा परिस्थितीत नवऱ्याने आपल्या बायकोला साथ दिली पाहिजे, तिच्यासोबत राहिलं पाहिजे. शिवाय माझं स्वतःचं असं कोणी जवळचं माणूस नव्हतं. त्याच्याशिवाय मी या मोठ्या परिस्थितीला कशी सामोरी जाणार? म्हणून मी त्याला सांगितलं की कृपया जाऊ नकोस. तो माझ्याशी भांडू लागला आणि म्हणाला की माझं जाणं खूप गरजेचं आहे. मी म्हणाले की माझी स्थिती फार वाईट आहे, माझी तब्येत कधीही बिघडू शकते. तो म्हणाला की तू वेडी झाली आहेस का? तुझ्या तब्येतीच्या नादात मी माझं नुकसान करून घेऊ का? मी म्हणाले की कृपया माझ्यावर हा अन्याय करू नकोस. मी त्याचे पाय पकडून खूप रडू लागले. रडता रडता मी त्याला इतकं विनवलं की त्याने आपली बिझनेस मीटिंग रद्द तर केली नाही, पण म्हणाला की मी साधारण 1 महिन्यानंतर परत येईल. मी एवढंच करू शकतो की तुला तिथे घेऊन जाईल, पण तुला माझ्यासोबत ठेवणार नाही. भाड्याची खोली घेऊन तुला तिथे ठेवून दे. मी म्हणाले की ठीक आहे, मी या अवस्थेतही तयार आहे, कारण माझ्यासाठी एवढंच पुरेसं होतं की तो मला सोबत घेऊन जात आहे, म्हणजे तिथे माझी विचारपूस तरी करत राहील. काव्याने हळूच सौरभच्या कानाजवळ वाकून काहीतरी सांगितलं, ज्यामुळे सौरभचा राग माझ्यावर आणखी वाढला. मी वेदनेने तळमळत म्हणाले की मला वाटतं आपण इथून जाऊ नये, फक्त 2 मिनिटं थांब. माझ्या पोटाच्या खालच्या भागापासून कमरेपर्यंत असह्य वेदना उठत होत्या, जणू बाळही आता बाहेर येण्यासाठी तळमळत होतं. मी म्हणाले की सौरभ,
मला वाटतं आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायला हवं. सौरभ वेगाने माझ्याकडे आला. त्याने माझी बॅग पकडण्याऐवजी आपलं बोट सरळ माझ्या चेहऱ्याकडे रोखलं आणि म्हणाला की नाटक बंद कर. तुला चांगलंच माहिती आहे की माझं जाणं किती गरजेचं आहे. गाडी आली आहे, आता ती निघणारच आहे. आधीच मी तुला सोबत घेऊन जात आहे आणि आता पुन्हा तू नाटक करत आहेस. तू स्वतः हट्ट करून माझ्या सोबत आली होतीस ना, मग आता इतरांच्या वाटेत अडथळा का निर्माण करत आहेस? मी म्हणाले की पण सौरभ, मला खरंच खूप जोरात वेदना होत आहेत. माझे पाय सुन्न झाले आहेत. मी माझ्या भरलेल्या डोळ्यांनी त्या माणसाकडे पाहिलं ज्याच्यासोबत मी 7 फेरे घेतले होते. मी या अवस्थेत त्याच्यासोबत फक्त यासाठी जात होते की इथे माझी काळजी घेणारं दुसरे कोणीही नव्हतं. माझ्या मनात एका स्त्रीची चिंता होती की सौरभ आपल्या मैत्रिणीच्या नादात मला कुठे सोडून तर जाणार नाही ना. मी फक्त या आशेवर त्याच्यासोबत जात होते की कदाचित शेवटच्या क्षणी माझ्या नवऱ्याला थोडी तरी लाज वाटेल आणि तो आपल्या बाळासाठी बदले. काव्याने माझ्याकडे तीक्ष्ण नजरेने पाहिलं. तिच्या लाल लिपस्टिक लावलेल्या ओठांवर एक कपटी हास्य होतं. ती म्हणाली की सौरभ, लवकर चला, गाडी निघणार आहे. जर तुमची बायको थकली असेल तर तुम्ही तिला टॅक्सी करून घरी पाठवू शकता. तुम्हाला माहिती आहे की आज जर आपली दिल्लीची मीटिंग रद्द झाली तर तुमचा बिझनेस पुढे जाणार नाही आणि तुम्ही फक्त तुटपुंज पगारावरच आयुष्य काढत राहा. हे ऐकता सौरभच्या डोळ्यात लालसा दिसू लागली. त्याने झटक्यात माझ्या हातातून ती जड बॅग हिसकावून घेतली आणि मला इतक्या जोरात धक्का दिला की मी बॅगेवर जाऊन पडले आणि वेदनेने किंचाळली. तो म्हणाला की स्वतःसाठी टॅक्सी बुक करून घे. घरी बसून फुकटच्या भाकऱ्या खातेस आणि माझं सगळं काम बिघडवत राहतेस. सौरभने दात आवळत हे शब्द उच्चारले. त्याच्या डोळ्यात आपल्या गर्भवती बायकोसाठी तेच भाव होते जे रस्त्यावर पडलेल्या कचऱ्याकडे पाहून एखाद्याच्या मनात येते. एवढं बोलून तो एकदाही मागे वळून न पाहता काव्यासोबत गाडीत जाऊन बसला. मी उठण्याचा प्रयत्न करत होते, त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते, पण काही मिनिटातच गाडी निघून गेली. मला उठवणारं कोणीही नव्हतं. आजूबाजूने जाणारे लोक वळून वळून माझ्याकडे पाहत होते आणि आपापसात कुजबूज करत होते. अशी एक लाज माझ्या गळ्यापर्यंत आली होती जिचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. माझं हृदय तुटल्याचा आवाज अजून अश्रूंमध्ये बदललाही नव्हता की अचानक पोटाच्या खालच्या भागात इतकी जीवघेणी वेदना झाली की जणू कुणीतरी तलवार खुपसली असावी. ही काही साधी वेदना नव्हती. त्या वेदनेत मला जमीन आणि आकाश एक होताना दिसत होते. माझ्या शेजारी उभी असलेली एक स्त्री घाबरून म्हणाली की काय झालं ताई, तुमची प्रसूती होणार आहे का? मी त्या वेदनांनी जमिनीवर गुडघ्यांवर कोसळले होते. माझ्यासमोर आता सगळं धूसर होत चाललं होतं. आजूबाजूचा गोंधळ माझ्या कानात एका विचित्र गुंजनासारखा ऐकू येत होता. जीवन आणि मृत्यू यांच्यातल्या त्या भयान वळणावर एक आईची माया मला धीर देत होती. मी थरथरणाऱ्या हातांनी माझ्या पर्समधून मोबाईल काढला आणि थंड पडलेल्या बोटांनी तो नंबर फिरवला ज्याच्यावर मला सर्वात जास्त विश्वास होता. सौरभने फोन उचलला. मला फोनवर गाडीच्या आवाजाची चाहूल लागत होती. मी धापा टाकत माझ्या नवऱ्याला म्हणाले की सौरभ, मला वाचव. माझी प्रसूती होणार आहे. माझी अवस्था फार वाईट आहे. मला खूप रक्तस्राव होत आहे. मला खूप वेदना होत आहेत. माझे अश्रू माझ्या घामात मिसळून गेले होते. फोनच्या दुसऱ्या बाजूला एक क्षण शांतता पसरली. मग एक अतिशय कडू आणि विषारी हसण्याचा आवाज आला. तो म्हणाला की 8व्या महिन्यात गर्भावस्थेत रक्तस्राव कसा होईल? तू वेडी झाली आहेस का? तू तुझ्या नाटकाने मला माझी बिझनेस मीटिंग सोडण्यासाठी भाग पाडू पाहते आहेस ना? तुला तर हेच नको आहे की मी कधी यशस्वी हो. तुला तर फक्त एवढंच हवं आहे की मी ऑफिस ते घर आणि घर ते ऑफिस असंच आयुष्य काढत राहावं. दुसऱ्यांच्या घरी नोकरासारखं काम करत राहावं. मला स्वतः यशस्वी व्हायचं आहे आणि माझी स्वतःची कंपनी सुरू करायची आहे. एकदा नीट ऐक, कान उघडे ठेव. माझ्या मागे येण्याचा प्रयत्न करू नकोस आणि आता मला फोनही करू नकोस. त्याच क्षणी कॉल कट झाला. त्या माणसाने, त्या वडिलाने आपल्या बायकोचा आणि जन्माला येणाऱ्या बाळाचा शेवटचा आधार
अनोळखी लोकांच्या गर्दीत कायमचा सोडून दिला होता. फोन माझ्या हातातून निसटून ओल्या जमिनीवर घसरला. माझं डोकं एका बाजूला झुकलं आणि मी माझ्या खालच्या ओठाला इतक्या जोरात चावलं की तिथून रक्त वाहू लागलं. अरे, कुणीतरी ॲम्ब्युलन्स बोलवा. या स्त्रीची अवस्था फार वाईट आहे. हा कोणाचा ओळखीचा आवाज नव्हता, तर रेल्वे स्टेशनवर काम करणाऱ्या एका माणसाचा आवाज होता, ज्याने मला आपल्या खांद्याचा आधार दिला होता. त्याला शेजारी उभी असलेली एक स्त्री ही मदत करत होती. त्या स्त्रीने घाबरलेल्या अवस्थेत पेपर टॉवेल काढले आणि जमिनीवर अंथरले, जेणेकरून मी तिथे झोपू शकेन. वरच्या दिव्यांचा प्रकाश माझ्या डोळ्यात खुपत होता. मला फक्त त्या अनोळखी स्वच्छता कर्मचाऱ्याचा आणि त्या स्त्रीचा आधार देणारा मजबूत स्पर्श जाणवत होता. बेशुद्ध होण्यापूर्वी माझ्या मनात एकच विचार पुन्हा पुन्हा येत होता की मला जगायचं आहे. माझ्या बाळासाठी मला जिवंत राहायचं आहे. काही वेळानंतर औषधांच्या तीव्र वासाने माझ्या नाकात झोंबायला सुरुवात केली. मी हळूहळू माझ्या जड पापण्या उघडल्या. समोर हॉस्पिटलच्या ICUचं पांढरं छत दिसत होतं आणि माझं खालचं अर्ध शरीर सुन्न झालं होतं. जशी मी कुशीवर वळण्याचा प्रयत्न केला, तसं माझ्या पोटावर घातलेल्या टाक्यांमध्ये इतकी तीव्र वेदना झाली की जणू कुणीतरी माझ्या शरीरातून मांसच ओरबाडून काढलं होतं. मी शुद्धीवर आले होते, पण माझ्या शेजारी एक अशी व्यक्ती उभी होती जी माझ्या या अवस्थेमुळे खूप दुःखी दिसत होती. तिचं नाव अवनी होतं. मीना, तू शुद्धीवर आलीस? आता कशी आहेस? ती माझ्यासोबत कॉलेजमध्ये शिकत होती. तेव्हा आमच्या दोघींची मैत्री खूप घट्ट होती. तिला माझ्या आणि सौरभच्या प्रेम प्रकरणाबद्दल सगळं माहिती होतं. पण जेव्हा मी सौरभसाठी घर सोडून पळून आले, तेव्हा मी तिला याबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. त्यानंतर माझी तिच्याशी कधी भेटही झाली नव्हती. मी काही वर्षांपूर्वी सौरभच्या प्रेमासाठी घर सोडून आले होते, कारण माझे बाबा खूप श्रीमंत होते आणि त्यांनी कधीही माझं लग्न सौरभसारख्या मध्यमवर्गीय कुटुंबात राहणाऱ्या मुलाशी लावून दिलं नसतं, कारण सौरभ एका साध्या कंपनीत नोकरी करत होता. मी त्याच्या प्रेमात इतकी गुंतले होते की बाबांच्या प्रेमालाही विसरले होते. त्याच्या खोट्या बोलण्यावर विश्वास ठेवून मी घर सोडण्याचा निर्णय घेतला. घर सोडून मी सौरभशी लग्न केलं होतं. तो मला आपल्या घरी घेऊन गेला. त्याची आई मला आजपर्यंत स्वीकारू शकली नव्हती. लग्नानंतर लवकरच मला सौरभचं खरं रूप समजलं. तो माझ्यावर प्रेम करत नव्हता, तर त्याने मला फसवलं होतं. त्याला वाटलं होतं की मी घर सोडून येताना बाबांचा पैसा आणि घरातलं सोनं घेऊन येईन, पण मी तसं केलं नव्हतं. तरीसुद्धा मी घर सोडून आले होते. तो हे चांगलं जाणून होता की जर मी परत घरी गेले आणि बाबांना सौरभचं खरं रूप सांगितलं, तर ते त्याला पकडून पोलिसांच्या हवाली करू शकतात. म्हणून त्याने मला सोडण्याऐवजी स्वतःजवळच ठेवलं होतं. पण तो मला नेहमी पायाखाली तुडवल्यासारखी वागणूक देत होता आणि मी मात्र गप्प राहून त्याच्यासोबत आयुष्य काढण्याचा प्रयत्न करत होते, या आशेवर की एक ना एक दिवस तो बदलेल. त्याची याआधीही अनेक मुलींशी प्रेम प्रकरणं होती. ही गोष्ट मला माहिती नव्हती, पण जेव्हा नंतर मला हे समजलं, तेव्हा मला खूप दुःख झालं होतं. मला हवं असतं तर मी त्याला सोडून देऊ शकले असते, पण मी असं केलं नाही, कारण माझ्या बाबांची मी घर सोडून पळून आल्यानंतर आधीच खूप बदनामी झाली होती. ते माझ्यावर इतके नाराज झाले होते की त्यांनी मला शोधण्याचाही प्रयत्न केला नव्हता. त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की मीना या घरातून पळून गेली आहे, याचा अर्थ आमच्यासाठी ती मेली आहे. मला माहिती होतं की ते मला पुन्हा स्वीकारणार नाही. मी प्रयत्न करत होते की सौरभ फक्त माझाच राहावा, पण असं होणं शक्य नव्हतं. तो एक लालची माणूस होता आणि त्याचा लालच कधीच संपणार नव्हता. आज जेव्हा मी अवनीचा आवाज ऐकला, तेव्हा मला जुन्या गोष्टी आठवल्या. माझ्या अवस्थेमुळे अवनीचे डोळे रडून रडून सुजले होते आणि तिच्या हातात अजूनही प्लास्टिकचा एक ग्लास होता. माझ्या मैत्रिणीला पाहून माझ्या डोळ्यातून आपोआप अश्रू वाहू लागले. मला तिला विचारायचं होतं की मी इथपर्यंत कशी पोचले, पण माझा घसा इतका कोरडा पडला होता की माझ्या तोंडातून आवाजच बाहेर पडत नव्हता. अवनी म्हणाली की तुझी अवस्था खूप गंभीर आहे.
तू रडून स्वतःला आणखी त्रास करून घेऊ नकोस. तुझं ऑपरेशन झालं आहे. इमर्जन्सीमध्ये बाळाची डिलिव्हरी 8व्या महिन्यातच करावी लागली. तुझं बाळ खूप अशक्त आहे. डॉक्टरांनी त्याला स्पेशल केअर युनिटमधल्या इन्क्युबेटरमध्ये ठेवलं आहे. मी फॉर्मवर सही केली आहे. तू धीर धर. मी आहे ना इथे. काहीही होणार नाही. मी हळूच मान हलवली. माझ्या छातीवरचा एक मोठा दगड हलका झाला होता. माझं बाळ जिवंत होतं. बेडवर शांतपणे पडलेल्या अवस्थेत मॉनिटरच्या आवाजात माझ्या मनात माझं जुनं आयुष्य पुन्हा फिरू लागलं. जेव्हा मी जगाला खूप सुंदर समजत होते आणि मला वाटायचं की सौरभशी लग्न केल्यावर माझं आयुष्य दुप्पट सुंदर होईल, पण तसं झालं नव्हतं. त्या घरात पोचल्यानंतर सौरभच्या आईने माझं जगणं कठीण करून टाकलं होतं. मी माझं घर सोडून त्यांच्या घरात आले होते, पण त्या घरात मला मान सन्मान मिळाला नव्हता. माझी सासू मला प्रत्येक गोष्टीवर टोमणे मारायची आणि म्हणायची की माझ्या मुलाला फसवून तू या घरात आली आहेस. मी तुला कधीही सून म्हणून स्वीकारणार नाही. मी त्यांना खुश करण्यासाठी घरातलं प्रत्येक काम करायची. त्या जसं सांगायच्या तसंच करायची, पण त्या कधीच माझ्यावर प्रसन्न झाल्या नव्हत्या. नेहमी आपल्या मुलाच्या हुशारीची स्तुती माझ्या समोर करायची आणि मला वारंवार पळून आलेली आणि चारित्र्यहीन म्हणून हिनवायची. ही त्यांची सवयच झाली होती. मी त्यांचं सगळं बोलणं शांतपणे ऐकत राहायची आणि रडत राहायची. माझ्यात कधी इतका धीरच आला नव्हता की मी त्यांना सांगू शकेन की तुमचा मुलगाही तर माझ्यावर प्रेम करत होता आणि चारित्र्यहीन तर तोही आहे. त्याने माझ्याशी प्रेमाचं खोटं नाटक केलं आणि आजही अनेक मुलींसोबत त्याची प्रकरणं सुरू आहेत. पण मला माहीत होतं की माझं काहीही बोलणं माझ्यासाठी संकट निर्माण करू शकतं. कारण लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी जेव्हा मी सौरभच्या मोबाईलमध्ये त्याच्या मैत्रिणीचे मेसेज पाहिले आणि त्याची तक्रार केली, त्याला विचारलं की ही मुलगी कोण आहे जी तुला प्रेम भरले मेसेज पाठवत आहे, तेव्हा त्याने सरळ माझ्या डोळ्यात डोळे घालून म्हटलं की ती माझी मैत्रीण आहे आणि पुढे माझा फोन तपासू नकोस. मीही धाडसाने म्हटलं की मी तुझी पत्नी आहे. मी हे सगळं सहन करणार नाही. त्याच क्षणापासून सौरभने माझ्यावर हात उगारायला सुरुवात केली. तो म्हणाला की माझी पत्नी असशील तर माझ्या घरात शांतपणे राहा. माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केलास तर तुझा जीव घे. घर सोडून आली आहेस. आता कधीही तुझ्या घरी परत जाऊ शकणार नाहीस. म्हणून इथे तोंड बंद ठेव आणि 2 वेळेचं जेवण खाऊन आयुष्य काढत राहा. जास्त नाटक करण्याची गरज नाही. त्याच दिवसापासून मी शांतपणे सगळं सहन करत होते. मला माहिती नव्हतं की ज्याच्यावर मी प्रेम करते त्याच्यावर अंधविश्वास ठेवणं मला इतकं महागात पडेल. माझी सासू म्हणायची की पाहिलंस का, माझा मुलगा आपल्या नोकरीबद्दल किती काळजी करतो. त्याने मला सांगितलं होतं की ज्या मुलीशी तो लग्न करणार आहे ती खूप श्रीमंत आहे. सोबत खूप मोठा हुंडा आणि सोनं घेऊन येईल. पण तू तर घर सोडून पळून आलीस व रिकाम्या हाताने आलीस. काहीच घेऊन आली नाहीस. माझा मुलगा तुझ्या नादात गरीब झाला आणि आता तू इच्छितेस की तो दुसऱ्या कुठल्या मुलीकडे पाहूही नाही. शांतपणे घरात पडून राहा. जर तू श्रीमंत बाबांची मुलगी नसतीस तर मी तुला कधीच घराबाहेर काढलं असतं. वेळ जात होता आणि मी गर्भवती झाले होते. या घरात माझ्यावर खूप अन्याय झाले होते. सासूने नेहमी टोमणे मारले होते आणि नवऱ्यानेही माझ्यावर हात उगारला होता. तो नवरा ज्याच्यावर मी मनापासून प्रेम करत होते. हे सगळं माझ्या भोळेपणावर बसलेली एक जोरदार चपराक होती. आता जेव्हा मी या अशा अवस्थेत होते तेव्हा मला वाटलं की कदाचित माझ्या सासूच्या मनात दया येईल. जेव्हा त्यांना समजेल की त्यांना नातू झाला आहे तेव्हा त्या आनंदाने धावत हॉस्पिटलमध्ये येतील. मी थरथरणाऱ्या हातांनी माझ्या सासूचा नंबर फिरवला. त्यांनी फोन उचलला आणि जेव्हा मी त्यांना ही आनंदाची बातमी दिली की तुम्ही आजी झाला आहात, मी हॉस्पिटलमध्ये आहे, कृपया इथे या, मला यावेळी तुमची गरज आहे. माझं 8 महिन्यांचं बाळ झालं आहे, त्याची तब्येत ठीक नाही. मला वाटलं होतं की त्याही गोष्ट ऐकून आनंद व्यक्त करतील, पण त्या ओढून म्हणाल्या की 8व्या महिन्यात बाळ झालं तर काय आभाळ कोसळलं आहे का? मी येत नाही. माझ्या घरी पाहुणे आले आहेत, मला त्यांच्याकडे लक्ष द्यायचं आहे. आधीच सांगते, माझा मुलगाही महत्त्वाच्या मीटिंगसाठी गेला आहे. त्यालाही त्रास देऊ नकोस.
मी आणखी काही बोलणार तोपर्यंत माझ्या सासूने फोन कट केला. माझ्या डोळ्यातून वाहणारे अश्रू माझ्या मानेपर्यंत येऊन थांबले होते. अवनी माझ्याकडे पाहून सगळं समजून गेली होती. ती म्हणाली की नकार दिला ना तुझ्या सासूने इथे यायला. मला माहिती आहे जिचा मुलगा इतका निकृष्ट आहे त्याची आईही त्याच्यासारखीच असेल. अवनी रागाने सौरभला शिव्या देत म्हणाली की मी तुझ्या नवऱ्याला फोन केला होता. त्या राक्षसाचा फोन बंद येत आहे. गेल्या 56 तासांपासून त्याची कोणती मीटिंग चालू आहे. अवनीने मला सांगितलं की तुझ्या बाळाची तब्येत ठीक नाही. डॉक्टर म्हणाले आहेत की त्याची फुफ्फुसे पूर्णपणे विकसित झालेली नाही. त्याला संसर्ग झाला आहे आणि ऑक्सिजन सपोर्टची गरज आहे. रोजचा खर्च खूप जास्त होत आहे. अवनीने आपला हात माझ्या हातावर ठेवला आणि म्हणाली की पहा मीना, मी तुझी मैत्रीण आहे. मी या हॉस्पिटलमध्ये माझ्या आईला घेऊन आले होते. पण जेव्हा मी इथे तुला पाहिलं आणि डॉक्टरांना तुझ्या अवस्थेबद्दल विचारलं तेव्हा मला समजलं की तुझ्यासोबत इथे कोणीच नाही. मग मी तुझी जबाबदारी घेतली. उपचारासाठी इथे पैसे भरले. तुझ्या बाळाच्या उपचारावरही खूप पैसा खर्च होत आहे. मी त्याच्या 2 दिवसांच्या उपचारांचे पैसे आधीच ॲडव्हान्समध्ये भरले होते. पण आता बरेच दिवस झाले आहेत आणि त्याचा उपचार अजून सुरू आहे. माझ्याकडे आता पैसे संपले आहेत. मी तुझी एवढीच मदत करू शकते. मीना, आता माझ्याकडून पुढे शक्य नाही. आपल्याला डॉक्टरांना आणखी पैसे द्यावे लागतील, नाहीतर उपचार थांबवले जातील. तू काही कर प्लीज, तुझ्याकडे पैसे असतील. मी थकव्याने होकारार्थी मान हलवली. माझं एक बँक अकाउंट होतं ज्यात साधारण 1 लाख रुपये होते. ते पैसे मी सौरभपासून लपवून ठेवले होते. मी अवनीला इशारा करून पर्समधून माझा तुटलेला फोन मागितला. रेल्वे स्टेशनवर पडल्यामुळे त्याच्या स्क्रीनवर एक लांब भेग पडली होती. मी थरथरणाऱ्या हातांनी बँकिंग ॲप उघडलं. स्कॅन झाल्यानंतर काही क्षण चक्र फिरत राहिले. मग मी पेमेंट करण्याचा प्रयत्न केला. पण अचानक माझे डोळे विस्पारले गेले. कारण अगदी खाली ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये अशी एक नोंद होती जिने माझ्या काळजावर खंजीर खुपसला. ट्रान्सफर टू सौरभ, 1 लाख रुपये. ही ट्रान्झॅक्शन अगदी त्याच सकाळी झाली होती ज्या दिवशी आम्ही रेल्वे स्टेशनकडे निघालो होतो. सौरभने चोरून माझ्या अकाउंटमधला 1 रुपया काढून घेतला होता. त्याने लग्नापूर्वीही माझ्याकडून अनेकदा पैसे घेतले होते. पण माझ्यासाठी आणि माझ्या बाळासाठी त्याने 1 पैसाही शिल्लक ठेवला नव्हता. अवनी म्हणाली की काय झालं, पेमेंट होत नाहीये का? तिने माझ्या हातातून फोन घेतला आणि स्क्रीनकडे पाहिलं. काही क्षणानंतर अवनीच्या तोंडून संतापाने एक कडवी शिवी बाहेर पडली. ती म्हणाली की तो माणूस नाही, जनावर आहे. तुम्हा दोघांना मरण्यासाठी सोडण्यापूर्वी त्याने तुमचा 1 रुपया चोरून घेतला. दुष्ट माणूस तुझा आणि तुझ्या बाळाचा जीव घेणार होता. एवढं बोलून अवनी दुःखाने रडू लागली. एक स्त्री आपली संपूर्ण तरुणाई, आपलं संपूर्ण शरीर, आपलं सर्वस्व सासर आणि नवऱ्यावर अर्पण करते. आणि जेव्हा मृत्यू माझ्या डोक्यावर उभा होता तेव्हा माझ्या नवऱ्याने माझ्या जगण्याची शेवटची आशाही हिसकावून घेतली होती. पण मी रडले नाही. जेव्हा शारीरिक वेदना, वर्षानुवर्षाची फसवणूक आणि जीवघेण्या कटाचा अनुभव एकत्र मिसळतो तेव्हा माणसाचं हृदय दगडासारखं होतं. माझ्या छातीत धडकणारं हृदय आता बर्फासारखं थंड झालं होतं. गेल्या 2 वर्षातील तो तडजोडीचा प्रवास, ती बदनामी, ती अवहेलना, हे सगळं आता मला एखाद्या विद्रूप खेळासारखं वाटत होतं. सौरभ फक्त दुसऱ्या एखाद्या मुलीसोबत संबंध ठेवत नव्हता. त्याने लालसेपोटी तिच्यासोबत मिळून मला रस्त्यावर मृत्यूच्या हवाली केलं होतं, जेणेकरून माझ्यावर 1 पैसाही खर्च करावा लागणार नाही. मी अवनीला म्हणाले की अवनी, रडणं बंद कर. ते लोक याच्या लायकही नाहीत. मी छताकडे पाहिलं. माझे डोळे एखाद्या शिकाऱ्यासारखे तीक्ष्ण झाले होते. मी बेडच्या लोखंडी पाईपला इतक्या जोरात पकडलं की माझी बोटं पांढरी पडली. अवनी म्हणाली की मग आता काय होणार? मी म्हणाले की तू माझ्या बाबांना फोन कर आणि त्यांना फक्त एवढंच सांग की माझी इमर्जन्सी डिलेव्हरी झाली आहे. मी घर सोडून आल्यापासून त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्नही केला नाही. मला माहिती आहे ते माझे बाबा आहेत आणि आजही माझ्यावर प्रेम करत असतील. कदाचित ते मला माफ करतील किंवा त्यांनी मला आधीच माफ केलं असेल. अवनी म्हणाली की ठीक आहे. मी हळूच पापण्या मिटल्या. माझा श्वास आता खोल आणि शांत होत होता.
जुनी मीना जणू संपली होती. आता त्या बेडवर जी स्त्री जिवंत होती ती एक आई होती, जिच्या मनात सुडाची आग धगधगत होती. मी अवनीला सांगितलं होतं की तू सौरभ आणि त्याच्या आईबद्दल बाबांना काहीही सांगू नकोस. फक्त माझी अवस्था आणि माझ्या बाळाची अवस्था सांग. मी निर्णय घेतला होता की माझ्या अश्रूंचा एक एक हिशेब मी चुकता करणार. कोणालाही सोडणार नव्हते. खिडकीबाहेर अचानक मान्सून सुरू झाला होता. मुसळधार पावसाने काचांवर जोरदार तडाखे द्यायला सुरुवात केली होती. ऑपरेशन नंतर ICU मध्ये गेलेले ते 3 दिवस माझ्यासाठी एखाद्या अंधाऱ्या खोलीसारखे होते, जिथे बाहेरच्या जगाचा काहीच पत्ता नव्हता. मी माझ्या बेडवर दगडासारखी पडून राहायची. औषधांचा परिणाम कधीच संपला नव्हता. जेव्हा जेव्हा मी खोकायची किंवा नीट श्वास घेण्याचा प्रयत्न करायची, तेव्हा माझ्या पोटातील ती मोठी जखम आतपर्यंत वेदनेने भरून जायची. असं वाटायचं की कुणीतरी तुटलेल्या काचा माझ्या पोटात भरून त्या सतत घासत आहे. अवनीने मला पाणी दिलं आणि म्हणाली की मीना, थोडंसं पाणी पी. तुझे ओठ खूप कोरडे पडले आहेत आणि त्यातून रक्तही येत आहे. मी गेल्या 3 दिवसात ना काही खाल्लं होतं ना काही प्यायलं होतं. पण अवनी तरीही माझी खूप काळजी घेत होती. ती आर्थिक मदत करू शकत नव्हती, तरीही ती हॉस्पिटलमध्ये माझ्यासोबतच थांबली होती. म्हणतात ना, वाईट काळात आपल्या माणसांची खरी ओळख पटते. मी पाण्याचा एक घोट घेतला आणि घशातील जळजळ सहन केली. मी तिरप्या नजरेने साईड टेबलवर ठेवलेल्या माझ्या तुटलेल्या मोबाईलकडे पाहिलं, ज्यावर गेल्या 3 दिवसात कुणाचाही मिस कॉल किंवा मेसेज आला नव्हता. सौरभ असा गायब झाला होता, जसा गरम तव्यावर पडलेला पाण्याचा थेंब क्षणात नाहीसा होतो. मी रागाने विचारलं की अजूनही त्याचा नंबर लागत नाहीये का? अवनीने खुर्ची पुढे सरकवत म्हटलं की त्या राक्षसाला तुझी काहीही चिंता नाही. तो तर इन्क्युबेटरमध्ये श्वास घेण्यासाठी तळमळणाऱ्या आपल्या बाळालाही सोडून मजा करत आहे. मी एक निर्जीव हास्य केलं आणि माझ्या शेजारी ठेवलेला बेस्ट पंप उचलला. तो मी माझ्या छातीवर लावला. मशीनच्या आवाजासोबत वेदना सुरू झाली, पण मी दात घट्ट आवरले. माझ्या बाळाला वाचवण्यासाठी मला माझं रक्त द्यावं लागलं, तरी मी त्यासाठी तयार होते. भारतीय स्त्री जेव्हा लग्न करते तेव्हा ती एखाद्या घाबरलेल्या उंदरासारखी असते, जी प्रत्येक गोष्टीला घाबरते आणि दबून राहते. पण मी तर पूर्णपणे हरली होते. त्या रात्री जेव्हा थकव्याने अवनी झोपून गेली, तेव्हा मी हळूच माझा फोन उचलला. मी डेटा ऑन केला आणि शांतपणे सौरभचा नंबर लावला, जो अजूनही आउट ऑफ रीच दाखवत होता. पण मी सोशल मीडियावर काव्याचं नाव शोधलं. काव्याचं अकाउंट बंद नव्हतं. सर्वात वर एक फोटो होता, जो सुमारे 2 तासांपूर्वी पोस्ट करण्यात आला होता. त्याच्या खाली कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की एक सुंदर बिझनेस ट्रिप, जी प्रेम आणि आनंदाने भरलेली आहे. थँक्यू सौरभ, माय लव्ह, माझ्या आयुष्यात आल्याबद्दल. ते दोघे एका 5 स्टार हॉटेलच्या बाल्कनीत उभे होते. त्यांच्या मागे समुद्र आणि मावळता सूर्य दिसत होता. ते दोघे खूप आनंदात होते. काव्या ही माझ्यासारखीच श्रीमंत बापाची मुलगी होती आणि सौरभचं करिअर घडवण्यासाठी त्याला मदत करत होती. मी सौरभचं करिअर घडवू शकले नव्हते, म्हणून तो माझ्यापासून दूर गेला होता. हे सगळं पाहून माझ्या मनाला खूप दुःख झालं आणि मी विचार करू लागले की अशा निकृष्ट माणसासाठी मी माझ्या कुटुंबापासून दूर का झाले. माझे हात थरथर कापू लागले. मी फोनच्या स्क्रीनवर इतक्या जोरात बोटं दाबली की त्यावरील भेग आणखी वाढली. का मी अशा माणसावर विश्वास ठेवला, जो माझ्या लायकीचाही नव्हता? तरीही मी त्याच्या आयुष्यात आले होते. मी डोळे मिटले. जर सौरभ पूर्णपणे आपल्या पत्नीला विसरला असता, तर कदाचित या वेदना सहन करणं सोपं झालं असतं. पण तो मला विसरला नव्हता. तो अजूनही माझ्या विरुद्ध नवे डाव आखत होता. मला माहिती होतं की बाळाच्या जन्मानंतर तो मला पुन्हा वापरणार होता, कारण त्याने मला अनेकदा सांगितलं होतं की मी माझ्या बाबांकडे जाऊन त्यांची माफी मागावी, त्यांच्याशी पुन्हा पूर्वीसारखे संबंध निर्माण करावे आणि त्यांच्याकडून पैसे मागावेत किंवा आपल्या नवऱ्याला बिझनेस करून द्यावा. पण मी कधीच त्याच्या या बोलण्याला तयार झाले नव्हते. प्रत्येक वेळी मी त्याला नकार दिला होता. म्हणूनच मी रोज त्याच्या अन्यायाची शिकार होत होते. आता तो माझ्या बाळाला आणि मलाच मोहरा बनवून माझ्या माहेरी पाठवण्याचा प्रयत्न करणार होता आणि म्हणणार होता की बाळाला घेऊन माहेरी जा, त्यांना तुझी दया येईल
आणि ते तुला पुन्हा स्वीकारते. पण मी मनाशी ठरवलं होतं की एकदा मी या माणसाच्या बोलण्याला भुलले होते. आता पुन्हा कधीही भुलणार नाही. कारण सौरभ असा माणूस होता ज्याचा लालच जिवंतपणी कधीच संपणार नव्हता. त्याला माहिती होतं की त्याची पत्नी तळमळत आहे, तरीही त्याने माणुसकीपेक्षा संपत्ती आणि स्वतःच्या इच्छा निवडल्या. सर्वात निकृष्ट माणूस तोच असतो जो चुकून नव्हे तर जाणीवपूर्वक आपल्याच माणसांचा गळा घोटतो, फक्त याच विचाराने की समोरची व्यक्ती दबलेली आहे आणि कधीच विरोध करणार नाही. त्यालाही असंच वाटत होतं की ज्या प्रकारे मी गेली 2 वर्ष घुसमटत जगत होते, त्याच प्रकारे पुढेही जगत राहील. तो माझ्याशी हवं ते करत राहील आणि मी गप्प बसेल. माझ्या डोळ्यातून एक अश्रू ओघळलं. तो माझा शेवटचा अश्रू होता. रडणारी स्त्री अजूनही आशा धरून बसलेली असते, पण जेव्हा अश्रू सुकतात तेव्हा समजावं की सगळंच संपलं आहे. मी माझ्या पापण्या उघडल्या. आता त्यात ना भीती होती ना लाचारी, फक्त बर्फासारखा थंड आणि कठोर निर्धार होता. मी लगेच त्या फोटोचा स्क्रीनशॉट घेतला आणि संपूर्ण प्रोफाईल सेव्ह करून ठेवली. त्यानंतर मी माझ्या मोबाईलमधील नोट्स उघडल्या आणि हॉस्पिटलच्या प्रत्येक बिलाची माहिती लिहायला सुरुवात केली, जी अजूनही अवनी भरत होती. मी संपूर्ण रात्र जागीच राहिली. मी आता माझ्या नवऱ्याची लढण्याची वाट पाहत नव्हते. मी त्या क्षणाची वाट पाहत होते जेव्हा मी स्वतःच्या हातांनी या निकृष्ट नात्याचा कायमचा शेवट करेन. चौथ्या दिवशी सकाळचं आकाश आणखी भयान झालं होतं. हॉस्पिटलच्या दाराचं हँडल फिरलं आणि दार उघडताच एक आवाज झाला, ज्याने माझी तुटलेली झोप क्षणात उडवली. मी वळून पाहिलं. दारात एक वृद्ध माणूस उभा होता, ज्यांचे केस अर्ध्याहून अधिक पांढरे झाले होते. त्यांनी साधा शर्ट घातला होता आणि त्यांचे खांदे थोडे झुकलेले होते, पण त्यांच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या त्यांच्या कठीण आयुष्याची साक्ष देत होत्या. बाबा. माझ्या ओठातून हा शब्द बाहेर पडताच अडखळला. रात्रभर मी स्वतःला दगडासारखं मजबूत बनवलं होतं, पण बाबांच्या डोळ्यात दडलेलं दुःख पाहताच ते सगळं एका क्षणात चुराडा झालं. मी माझे ते हात पुढे केले ज्यावर सुईंचे ठसे होते. मी हमसून रडू लागले. मी दोन्ही हात जोडून फक्त एवढंच म्हणाले की बाबा, मला माफ करा, मला माफ करा. मी तुमचं मन दुखवल्याची, तुमची अब्रू पायदळीत उडवल्याची शिक्षा भोगत आहे. मी म्हणाले की मी तुमच्या मान सन्मानाचा लिलाव केला होता. बाबांचे डोळे आणि थरथरणारे ओठ सगळंच सांगत होते. ते लगेच माझ्या जवळ आले. त्यांनी माझे हात पकडले आणि म्हणाले की या हॉस्पिटलच्या बेडवर एकटी जीव द्यायचा विचार केला होतास का माझ्या मुली? जर अवनीने मला फोन केला नसता आणि तुझ्याबद्दल सांगितलं नसतं तर कदाचित आजही माझं मन तुझ्याबद्दल दगडासारखंच राहिलं असतं. मी तुला माफ करतो, पण हे सांग तुझी ही अवस्था कशी झाली? मी बाबांना सौरभबद्दल सगळं काही सांगितलं. ते ऐकल्यावर बाबा म्हणाले की बेटा, मी तुला किती समजावलं होतं की तो मुलगा लालची आहे, त्याच्या बोलण्याला बळी पडू नकोस, पण तू त्याच्यासाठी घर सोडून पळून गेलीस. तू त्याच्या प्रेमात आंधळी झाली होतीस. तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली आहे, पण अजून उशीर झालेला नाही. मी तुला माफ करतो, पण सांग तुझं बाळ कुठे आहे? मला त्याला भेटायचं आहे. मी बाबांना सांगितलं की त्याची तब्येत ठीक नाही आणि त्याच्या उपचारासाठीही माझ्याकडे पैसे नाही. बाबांनी मला धीर देत म्हटलं की आता सगळं ठीक होईल बेटा, मी सगळं ठीक करतो, पण मला वचन दे की पुढे त्या निकृष्ट माणसाबद्दल तू विचारही करणार नाहीस आणि जसं मी सांगीन तसंच तुला करावं लागेल. बाबांच्या बोलण्यावर मी म्हणाले की ठीक आहे बाबा, जसं तुम्ही सांगाल तसंच तुमची मुलगी आता करेल. माझी नजर वर गेली आणि मी पाहिलं की बाबांच्या अगदी मागे दुसरा कोणी नसून आलेख उभा होता. उंच मजबूत शरीरयष्टीचा आलेख शांतपणे उभा होता. आलेखने आत येऊन हळूच दार बंद केले. त्याने माझ्याकडे पाहिलं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरची हळहळ स्पष्ट दिसत होती, पण मी त्याच्याकडे लाजलेल्या नजरेने पाहत होते. आलेख हाच तो माणूस होता ज्याच्याशी बाबा माझं लग्न लावून द्यायचं ठरवत होते. तो बाबांच्या कंपनीत काम करत होता. तो फार श्रीमंत नव्हता, पण खूप सज्जन आणि प्रामाणिक होता. बाबांना त्याचा प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा खूप आवडत होता. म्हणूनच त्यांनी त्याची माझ्यासाठी निवड केली होती. कारण बाबांना संपत्तीपेक्षा
मेहनती आणि सज्जन माणसांची जास्त किंमत होती. त्यांचं म्हणणं होतं की पैसा कोणीही कमवू शकतो, पण जो माणूस प्रामाणिकपणे आणि मेहनतीने पैसा कमवतो तोच खरा चांगला माणूस असतो. आलेखचं या जगात कोणीच नव्हतं. बाबा त्याला आपल्या मुलासारखं मानत होते. तो जेव्हा आमच्या घरी यायचा तेव्हा तो कधी माझ्याकडे नजर उचलूनही पाहायचा नाही. पण आज तो माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत होता, कारण कुठेतरी त्याच्या मनात माझ्यासाठी प्रेम होतं. तो बाबांसोबत आला होता. त्याने कोपऱ्यात उभ्या असलेल्या अवनीला हॅलो म्हटलं आणि हळूहळू चालत माझ्या बेडजवळ आला. त्याचा भारदस्त आवाज हॉस्पिटलच्या खोलीत घुमला. मीना, सरांनी मला तुझ्याबद्दल सांगितलं होतं. तुझ्या अवस्थेबद्दल ऐकून मला खूप दुःख झालं, म्हणून मला राहवलं नाही. सरांसोबत मीही तुला भेटायला आलो. आता तुला कोणत्याही गोष्टीची चिंता करण्याची गरज नाही. तुझा आणि तुझ्या बाळाचा सगळा खर्च मी उचलणार आहे. मी खाली जाऊन सगळ्या औपचारिकता पूर्ण केल्या आहेत. सगळं बिलही भरलं आहे आणि अवनीने आतापर्यंत तुझ्यावर जे पैसे खर्च केले आहेत तेही तिला परत दिले जातील. अवनी आश्चर्याने आलेखकडे पाहत होती. आलेख पुढे म्हणाला की मीना, थोड्या वेळाने नर्स येईल आणि तुला 7व्या मजल्यावरील सर्वात महागड्या VIP प्रायव्हेट रूममध्ये हलवलं जाईल. खाली बाळालाही प्रायव्हेट इन्क्युबेटर रूममध्ये ठेवलं आहे. बाहेर 2 बाउन्सर उभे आहेत. माझ्या परवानगीशिवाय इथे कोणीही आत येऊ शकणार नाही. तो तुझा नवरा का असेल? मी हैराण झाले होते की आलेख हे सगळं काय बोलत होता. तेव्हा बाबांनी मला सांगितलं की आलेख आता आमच्या कंपनीत काम करत नाही. बेटा, जेव्हा तू घर सोडून गेलीस तेव्हा आलेख तुझ्या प्रेमात इतका तुटून गेला होता की त्याने ठरवलं होतं की तो काहीतरी करून दाखवेल, काहीतरी बनवून दाखवेल. कारण त्याला असं वाटत होतं की कदाचित तू दुसऱ्या माणसाच्या प्रेमात यासाठी गुंतलीस कारण तो आलेखपेक्षा जास्त चांगला आहे. पण आलेखला नंतर समजलं की माणूस चांगला किंवा वाईट पैशामुळे ठरत नाही. तरीही त्याने स्वतःला सिद्ध करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करायला सुरुवात केली. आज त्याने स्वतःचा एक मोठा शोरूम उभा केला आहे, जिथे तो स्वतःच्या ब्रँडच्या बाईक्स विकतो. हे ऐकून मला आनंद झाला. मला त्या आलिशान VIP रूममध्ये हलवण्यात आले. औषधांच्या कडवट वासाऐवजी तिथे लेमन ग्रासचा मंद सुगंध दरवळत होता. बाबा माझ्यासोबतच हॉस्पिटलमध्ये थांबले होते. त्यांनी आईलाही बोलावून घेतलं होतं. आई माझ्या डोक्यावरून ओल्या कपड्याने हलकेच हात फिरवत होती. अवनी आणि आलेख एका टेबलाजवळ बसले होते आणि आलेखने आणलेले कागदपत्र पाहत होते. आलेखने आपल्या भारदस्त आवाजात बोलायला सुरुवात केली की मीना, तुला माहिती आहे का, सौरभ तुला सोडून त्या मुलीसोबत का गेला होता? मी ओठ घट्ट मिटले. तो पुढे म्हणाला की तुझा नवरा त्याच्या मैत्रिणीसोबत जे ऐशो आराम करत आहे ते तिच्या पैशांवर करत आहे. तो नवीन आयुष्य जगण्याचं स्वप्न पाहतो आहे. मीना, मी तुझ्याशी लग्न करू इच्छितो. माझ्या आयुष्यात परत ये. मी तुझा आणि तुझ्या बाळाचा खूप चांगला सांभाळ करेन. त्याचं बोलणं ऐकून मी शांत झाले. मी काहीच उत्तर दिलं नाही. आलेख पुन्हा म्हणाला की जर त्याने तुझ्यावर खरंच प्रेम केलं असतं तर तो तुला अशा अवस्थेत सोडून गेला नसता. आणि ऐक, मी फक्त तुलाच स्वीकारणार नाही तर सौरभला त्याच्या कर्माची शिक्षा मिळवूनही देणार आहे. कारण त्याची मीडिया कंपनी आता मातीच्या खेळण्यासारखी झाली आहे, जी कोणत्याही क्षणी तुटू शकते. त्याच्यावर कोट्यवधींचं कर्ज आहे आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे त्याने गुपचूप 1 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं आहे एका बनावट प्रोजेक्टसाठी. ज्या मुलीवर तो विश्वास ठेवतो आहे तीच त्याला फसवत आहे. हे ऐकून माझे डोळे विस्फारले. अवनी म्हणाली की जर त्याची मैत्रीणच त्याला फसवत असेल तर ही तर खूप चांगली गोष्ट आहे. आलेखने एक दीर्घ श्वास घेतला. त्याची नजर चाकूसारखी तीक्ष्ण झाली होती. तो म्हणाला की अवनी, ती मुलगी खूप धूर्त आहे. ती एक फसवणूक करणारी स्त्री आहे, जी अशा बुडणाऱ्या लोकांना जाळ्यात ओढते, ज्यांना पैशांचा लालच असतो. ती सौरभला सतत लालच दाखवत होती की ती त्याची एका मोठ्या उद्योगपतीशी ओळख करून देईल, जो त्याला भरपूर पैसा देईल आणि त्याचा व्यवसाय उभा करेल. माझे बाबा जे आत्तापर्यंत शांत बसले होते हे सगळं ऐकून रागाने लालबुंद झाले. ते म्हणाले की हे सगळं माझ्यामुळेही झालं आहे. मीना, चूक तुझी होती, पण मला तरी तुला शोधायला हवं होतं. मी त्या मुलाबद्दल सगळं जाणून होतो.
मला आधीपासूनच त्याचा खरा चेहरा माहिती होता. पण मी विचार केला की जेव्हा तुला फसवणुकीचा अनुभव येईल तेव्हा तुला समजेल की आई वडिलांचं मन दुखवण्याची शिक्षा काय असते. पण तुला अशा अवस्थेत पाहून माझी सगळी नाराजी नाहीशी झाली. बाबांचा आवाज जड झाला. ते पुढे म्हणाले की ज्या दिवशी त्याने तुला रेल्वे स्टेशनवर सोडलं त्याच्या आदल्या दिवशी तो माझ्याकडे आला होता. त्याने माझे पाय पकडले होते आणि तुझ्या अवस्थेबद्दल सांगत होता. तो म्हणत होता की तू गर्भवती आहेस आणि त्याच्याकडे तुझ्या डिलेव्हरीसाठी पैसे नाही. पण मी नोकरांना सांगून त्याला घराबाहेर हाकलून दिलं. कारण अशा निकृष्ट माणसाचा मला तिरस्कार वाटतो जो माझ्या मुलीला फसवून आपल्यासोबत पळून नेतो. बाबांनी रागाने मुठ्ठी आवळली. मला माहित होतं की तो किती मोठा खोटारडा आहे. तो इतका नीच होता की त्याला वाटत होतं की जेव्हा तुझं बाळ या जगात येईल तेव्हा त्या निरागस बाळाचा आधार घेऊन तो मला ब्लॅकमेल करेल, मला भाग पाडेल की मी त्याला पैसे द्यावे, तुला आणि त्याला स्वीकारावं आणि त्याच्यासमोर झुकावं. बाबांच्या बोलण्याने वास्तवाने माझ्या मनावर उकळत्या पाण्यासारखा आघात केला. सगळ्या कड्या एक एक करून जोडल्या जाऊ लागल्या. मी डोळे मिटले. मला वाटलं होतं की मी वेदनेची शेवटची मर्यादा पाहिली आहे. पण नंतर लक्षात आलं की प्रत्येक खोल खड्ड्याच्या तळाशी आणखी एक अंधार दडलेला असतो. माझं बाळ जे मशिनांच्या आधाराने श्वास घेत होतं. त्याच्या स्वतःच्या वडिलांनी त्याच्या मृत्यूची सौदेबाजी आधीच ठरवली होती. आलेख हळूहळू उठला आणि माझ्या बेडजवळ येऊन उभा राहिला. त्याने माझ्या डोळ्यात पाहत म्हटलं की 3 वर्षांपूर्वी मी तुझा हात धरायचा प्रयत्न केला होता, पण तू मला सोडून निघून गेलीस. मला वाटत होतं की तू तुझ्या इच्छेप्रमाणे एक चांगलं आयुष्य जगावंस. तुझ्या जाण्यानंतर मी पूर्णपणे तुटून गेलो होतो. पण मी तुझ्या जाण्याबद्दल कधी पश्चाताप केला नाही. कारण मला वाटलं होतं की तू हा निर्णय तुझ्या आनंदासाठी घेतलास आणि तू सुखी राहशील. पण आज तुझी अवस्था पहा. आजपासून तुझी आणि तुझ्या बाळाची सुरक्षा ही माझी जबाबदारी आहे. जर तू मला पुन्हा एक संधी दिलीस आणि माझ्यावर विश्वास ठेवला तर मी तुझं आयुष्य बदलून टाकू शकतो. त्या निकृष्ट माणसाला मी सोडणार नाही. त्याला मी पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकेन. हे मी तुला दिलेलं वचन आहे. आलेखचं संरक्षण इतकं भक्कम होतं की त्या क्षणी एखादी साधी मुलगी असती तर त्याच्या छातीशी बिलगून रडायला लागली असती. पण मी तसं केलं नाही. मी डोळे उघडले. गेल्या 3 दिवसांच्या वेदनांनी माझ्या मनातील सगळ्या कोमल भावना जाळून टाकल्या होत्या आणि त्यांच्या जागी थंड कठोर लोखंड तयार झालं होतं. नाही, मी हळूच मान हलवली. माझा आवाज खूप मंद होता पण काचेसारखा धारदार होता. तुमचे खूप खूप आभार आले. पण माझ्या आयुष्यातला हा सगळा कचरा मी माझ्या स्वतःच्या हातांनी साफ करेन. मला नाही वाटत की त्या घाणेरड्या माणसामुळे तुमचे हात मळावे. आले काही क्षण शांत राहिले. त्याने पाहिलं की पूर्वी हळवी आणि नाजूक असलेली मुलगी आता पूर्णपणे बदलली होती. तिच्या डोळ्यात आता ज्वाला धगधगत होती. ती आता बिचारी राहिली नव्हती, ती एक आई झाली होती. आणि जेव्हा एखाद्या आईला खोल दरीत ढकललं जातं तेव्हा ती तिथून बाहेर पडताना एखाद्या राक्षसापेक्षाही अधिक भयंकर बनते. मी म्हणाले की तुमच्या वकिलांशी बोला. आजच मला सौरभपासून घटस्फोट घ्यायचा आहे आणि माझ्या बाळाच्या हक्काचा वाटाही मला मिळवायचा आहे. हे बोलून मी भिंतीवर लावलेल्या कॅलेंडरकडे पाहिले. मीना म्हणाली की आज 4था दिवस होता आणि मला पूर्णपणे बरं होण्यासाठी अजून 3 दिवस लागणार होते. 7व्या दिवशी सकाळी ढग विरले होते आणि हलकेसे ऊन बाहेर पडले होते. डॉक्टरांनी मला डिस्चार्ज दिला होता. माझ्या टाक्यांमध्ये अजूनही वेदना होत होत्या, पण आता मी कोणाच्याही आधाराशिवाय उभी राहू शकत होते. माझ्या बाळाला रुहानला अजून काही दिवस विशेष निगा विभागात ठेवण्यात आलं होतं. डॉक्टरांचं म्हणणं होतं की त्याची फुफ्फुसे नीट विकसित झाली नव्हती. मी काचेच्या पलीकडे माझ्या त्या छोट्याशा जीवाकडे पाहिलं होतं. ते बाळ इतकं लहान होतं, जणू हाताच्या तळव्या एवढंच. त्याच्या संपूर्ण शरीराला सुई लावलेल्या होत्या. त्याचा श्वास चाललेला पाहून माझं हृदय पिळवटून निघालं होतं. आलेखच मला घ्यायला आला होता. त्याने मला माझ्या आईबाबांच्या घरी सोडलं होतं. इतक्या वर्षांनंतर तिथे परत गेल्यावर माझ्या डोळ्यात अश्रू आले होते. मी माझ्या खोलीत होते. मोठमोठ्या खिडक्यातून ऊन आत येत होतं. अवनीही माझ्या घरी आली होती. आईने माझ्या आवडीचं जेवण बनवलं होतं, पण त्यावेळी मला काहीही चांगलं वाटत नव्हतं. आलेखने काळजीपूर्वक बाळाची छोटी बॅग टेबलावर ठेवली
आणि म्हणाला की तू आरामात इथे राहा. काही गरज लागली तर नोकर आहेत, ते तुझी काळजी घेतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तू नीट जेव, जेणेकरून तू निरोगी राहशील. मी हळूच मान हलवली. तो बरोबर बोलत होता. मला माझ्या बाळासाठी निरोगी राहणं गरजेचं होतं. मी आलेखशी लग्न करण्यासाठी कोणत्याही खोट्या प्रतिष्ठेपोटी नकार दिला नव्हता. जेव्हा एखादी स्त्री मृत्यूच्या दारातून परत येते, तेव्हा अशी सगळी खोटी बंधनं आणि दिखावा मागे पडतात. या लढाईत उभं राहण्यासाठी मला खरोखर विश्रांतीची गरज होती. दुपारची वेळ होती. सगळेजण आपापल्या खोलीत होते. वकिलाने पाठवलेली सगळी कागदपत्र माझ्या टेबलावर ठेवली होती. एका बाजूला घटस्फोटाचे कागद, पैसे चोरल्याचे पुरावे आणि त्या रिसॉर्टमधील ऐशो आरामाचे फोटो होते. या सगळ्या गोष्टी बारुदासारख्या एकत्र पडल्या होत्या. फक्त त्यांना ठिणगी लागायची बाकी होती. त्याचवेळी माझा फोन जोरजोरात वाजू लागला. स्क्रीनवर नाव झळकत होतं, सौरभ. 10 दिवस आणि 11 रात्री गायब राहिल्यानंतर या माणसाने शेवटी मला फोन केला होता. मी त्या चमकणाऱ्या स्क्रीनकडे पाहिलं. माझ्या ओठांवर एक थंड आणि विषारी हास्य उमटलं. माझ्या डोळ्यात आता भीतीचा लवलेशही नव्हता. मी फोन उचलला, तो स्पीकरवर टाकला आणि म्हणाले, हॅलो. माझा आवाज पूर्णपणे शांत होता. दुसऱ्या बाजूला एखाद्या गाडीचं इंजिन सुरू असल्याचा आवाज येत होता. सौरभचा तोच हुकुमशाही स्वर कानावर पडला. तुझं डोकं फिरलं आहे का? इतक्या उशिरा फोन का उचललास? तुझ्या बाबांनी माझा फोन उचलला नाही. तू तुझ्या आईबाबांकडे का गेली नाहीस? पुन्हा काही नाटक सुरू केले आहेस का? मला तुझ्या या फालतू प्रकारांसाठी वेळ नाही. समजला का तुला? सौरभ काही विचार न करता बोलत होता. त्याने एकदाही विचारलं नव्हतं की बाळ कसं आहे, तुझी तब्येत कशी आहे. त्याला अजूनही वाटत होतं की रेल्वे स्टेशनवर जे काही घडलं होतं ते माझं नाटकच होतं. मी उत्तरात एकही शब्द बोलले नव्हते. सौरभला वाटलं की मी घाबरले आहे, म्हणून तो आणखी संतापून म्हणाला की ऐक माझं, मी माझ्या व्यवसायासाठी रात्रंदिवस मेहनत करतो आहे. आज संध्याकाळी मी माझ्या शहरात परत येत आहे आणि रात्री मी माझ्या सर्वात महत्त्वाच्या ग्राहकाला जेवणासाठी बोलावलं आहे. घर नीट स्वच्छ कर, चांगले कपडे घालून तयार राहा आणि जेवणही बनव. लक्षात ठेव, जेवण चविष्ट आणि उत्तम असलं पाहिजे. जर या बैठकीत काहीही चूक झाली तर मी तुला सोडणार नाही. मला काहीही करून पैसा कमवायचा आहे. माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. सगळं नीट कर. मी एक लांब श्वास घेतला. आज माझी छाती हलकी झाली होती. गेल्या अनेक दिवसांची घुसमट धुरासारखी उडून गेली होती. मी हळू आवाजात म्हणाले की मी तुझं काहीही ऐकणार नाही. मी जेवणही बनवणार नाही. सौरभ संतापून ओरडला की तुला मला नकार द्यायची हिंमत कशी झाली? तुझी अवकात ओळखून वा, नाहीतर तुला तुझ्या बाबांकडे सोडून दे. मी हसत म्हणाले की नाही, तुला तसं करण्याची गरज नाही, कारण मी स्वतः चालत माझ्या बाबांकडे आले आहे आणि लवकरच लग्नही करणार आहे. हे खोटे पण धारदार शब्द सौरभच्या कानात बारुदासारखे फुटले. फोनवर असा आवाज आला की जणू सौरभने गाडी अचानक थांबवली असावी. तू तू वेडी झाली आहेस का? तू तुझ्या बाबांच्या घरी गेलीस आणि लग्नही करणार आहेस? हे काय फालतूपणा आहे? मी त्याला कोणतंही स्पष्टीकरण देणं योग्य समजलं नाही आणि शांतपणे फोन कट केला. त्यानंतर मी सौरभच्या चॅटवर ते फोटो पाठवले जे मी आधीच तयार ठेवले होते. पहिला फोटो त्या छोट्या रुहांचा होता, जो इन्क्युबेटरमध्ये जीवन आणि मृत्यूच्या सीमारेषेवर झुंज देत होता. दुसरा फोटो हॉस्पिटलच्या डिस्चार्ज सारांशाचा आणि FIRचा होता, ज्यात स्पष्ट लिहिलं होतं की पत्नीला प्रसव वेदनांमध्ये रेल्वे स्टेशनवर तळमळत सोडून देण्यात आलं होतं आणि तिच्या खात्यातून फसवणूक करून पैसे काढण्यात आले होते. तिसरा फोटो घटस्फोटाच्या कायदेशीर कागदपत्रांचा होता, ज्यावर माझ्या सह्या होत्या आणि खाली मालमत्ता तसेच बँक खात्यांबाबतची माहिती लिहिलेली होती. हे सगळं पाठवल्यानंतर मी सौरभचा नंबर कायमचा ब्लॉक केला. काही वेळाने सौरभ वेड्यासारखा वागू लागला, पण मी त्याला कोणतंही उत्तर दिलं नाही. मग मी आलेखला हे सगळं सांगितलं आणि त्याला विचारलं की आलेख, आज रात्री जो नवीन पाहुणा सौरभच्या घरी येणार आहे तो तूच आहेस ना? आलेख उभा राहिला. त्याने हात खिशात घातले आणि माझ्याकडे पाहून हसत म्हणाला की हो, आणि आज रात्री सौरभला सगळं व्यवस्थित समजेल. तुझ्या डोळ्यातून पडलेल्या प्रत्येक अश्रूची किंमत त्याच्या कुटुंबाच्या अनेक पिढ्यांना मोजावी लागेल. सौरभ शहरात पोचताच सर्वप्रथम हॉस्पिटलमध्ये गेला, जिथे मी दाखल होते. त्याने पार्किंगमध्ये आपली गाडी घाईघाईने तिरकी लावली.
त्याची टाय सैल झाली होती आणि त्याच्या महागड्या शर्टावर माती लागली होती. तो धापा टाकत हॉस्पिटलमध्ये शिरला आणि तिथे माझ्याबद्दल चौकशी करू लागला. नीना शर्मा कुठे आहे? त्याने टेबलावर मूठ आपटत विचारले. रिसेप्शनिस्ट म्हणाली की सर, पेशंटला तर काल दुपारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. तो म्हणाला की तुझं डोकं फिरलं आहे का? माझं बाळ इन्क्युबेटरमध्ये होतं ना. पण रिसेप्शनिस्टने त्याला सांगितलं की तिच्या कुटुंबियांनी तिला आणि बाळाला एका मोठ्या खाजगी रुग्णालयात हलवलं आहे. हे ऐकता सौरभचं डोकंच फिरलं. मग तो सरळ माझ्या बाबांच्या घरी पोचला. आत शिरताच त्याने पाहिलं की मी दारात उभी होते आणि माझ्यासोबत आलेकही उभा होता. मला पाहताच तो ओरडला की हे काय आहे मीना? तू माझं बाळ घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करते आहेस का? माझं बाळ कुठे आहे? माझे बाबाही दारात आले होते. त्यांनी रागाने ओरडत म्हटलं की या घरात तुमच्यासारख्या माणसाची काहीच गरज नाही. इथून निघून जा. सौरभने संतापून आलेकडे हात उगारला आणि म्हणाला की हा निकामी माणूस कोण आहे जो तुझ्या शेजारी उभा आहे? पण आलेखने क्षणार्धात त्याचं मनगट पकडून पिळलं. सौरभचे गुडघे जमिनीवर टेकले. आलेखने त्याला सोडलं, खिशातून रुमाल काढला आणि शांतपणे म्हणाला की कुणावर हात उगारण्यापूर्वी स्वतःची पात्रता आणि समोरचा माणूस कोण आहे हे पाहून घे. सौरभने जेव्हा आलेखकडे नीट पाहिलं तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. आलेख साहेब, हेच ते श्रीमंत उद्योजक आहे ज्यांच्या समोर सौरभ लाचार होऊन उभा राहणार होता. आलेखने लाल शिक्का असलेल्या एक कागद त्याच्या समोर फेकला. त्यात स्पष्ट लिहिलं होतं की त्याच्या कंपनीसाठी मिळणारा सर्व निधी रद्द करण्यात आला आहे. ज्या नवीन कंपनीची तो निधीच्या जोरावर सुरुवात करणार होता ती संपूर्ण योजना कोलमडली होती. तो गयावया करत म्हणाला की नाही सर, कृपया सर माझ्याशी असं करू नका. मी माझं घरसुद्धा या कंपनीसाठी गहाण ठेवलं आहे. मी ज्या मुलीसोबत दिल्लीला गेलो होतो तिने मला फसवलं. तिने माझी कोणत्याही मोठ्या माणसाची भेट घडवून आणली नाही. उलट मी सोबत नेलेले पैसे चोरून ती पळून गेली. मी तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण मी तिच्या जाळ्यात अडकलो. आता मी खूप अडचणीत आहे. माझ्याकडे शेवटची आशा म्हणून फक्त तुमचाच आधार उरला आहे. आलेखने थंड स्वरात उत्तर दिलं की जो माणूस आपल्या 8 महिन्यांच्या गर्भवती पत्नीला रेल्वे स्टेशनवर जनावरांसारखं टाकून आयुष्य आराम करण्यासाठी निघून जातो, जो स्वतःच्या बाळाच्या आणि पत्नीच्या उपचारांसाठी ठेवलेले पैसेही चोरतो, तो कुणाचाही होऊ शकत नाही. तू माझ्या पायालाही स्पर्श करण्याच्या लायकीचा नाहीस. मग आलेख म्हणाला की मी आणि मीना लग्न करत आहोत. तुझ्या बाळाची जबाबदारी मी कायदेशीररित्या घेतली आहे आणि जर तुझी सावलीसुद्धा या दोघांवर पडली तर मी तुझा जीव घेईन आणि कुणालाही तुझा मृतदेहही सापडणार नाही. सौरभ रांगत आलेखचे पाय पकडण्याचा प्रयत्न करत म्हणाला की मला माफ करा सर, मी पुन्हा असं करणार नाही. मग तो माझ्याकडे पाहून म्हणाला की मीना प्लीज मला वाचव, मी फसलो होतो. मी काव्याच्या बोलण्यात आलो होतो, तिने मला फसवलं. पण मी मागे सरकले आणि म्हणाले की माझ्या आयुष्यातून निघून जा आणि माझ्या बाळाच्या आसपासही कधी फिरकू नकोस. ना मी तुझी पत्नी आहे ना तो तुझा मुलगा आहे. तू तुझ्या वाईट कर्मांमुळे स्वतःच खड्ड्यात पडलास. तुझ्यासाठी मी काय केलं नव्हतं, पण ज्या दिवशी तू मला सोडून त्या मुलीच्या मिठ्ठीत गेला होतास त्याच दिवशी तुझ्या विनाशाची सुरुवात झाली होती. मी बाबांच्या घरातून फार्म हाऊसमध्ये राहायला जाण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी माझी सासू आपल्या नातेवाईकांना घेऊन तिथे आली आणि तिने गोंधळ घालायला सुरुवात केली. ती लोकांना सांगत होती की पहा, ही माझी सून आहे. हिने आपल्या जुन्या प्रियकरापासून झालेलं मूल लपवून ठेवलं आहे आणि माझ्या मुलाला बदनाम करते आहे. मी शांतपणे रेल्वे स्टेशनवरील कॉलची रेकॉर्डिंग चालू केली ज्यामध्ये सौरभ मला मरण्यासाठी सोडून जात होता. सगळी गर्दी शांत झाली आणि लोकांनी माझ्या सासूला सुनवायला सुरुवात केली. त्याचवेळी पोलीस आले आणि सौरभच्या आईला अटक केली. तुरुंगात जात असतानाच तिला पक्षाघाताचा झटका आला आणि ती खाटेवर पडली. काही दिवसात सौरभचं बँक खातं, घर आणि इतर मालमत्ता लिलावात गेली, कारण मी स्वतः त्याच्या घराची बोली लावून ते घर विकत घेतलं होतं. ज्या घरात मला पूर्वी नोकरानी आणि लाचार समजलं जात होतं त्याच घरात मी माझं आयुष्य नव्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. या सगळ्यात आलेखने मला खूप मदत केली होती. मी आलेखचा लग्नाचा प्रस्ताव स्वीकारला आणि 1 वर्षानंतर आमचा रुहान माझ्या आणि आलेखच्या मांडीवर खेळत होता. गल्लीतल्या कचऱ्याजवळ
एक भिकारी आपला चेहरा लपवून आम्हाला पाहत होता. ज्याला तो कचरा समजत होता तीच आज मोत्यासारखी चमकत होती. स्त्री आपल्या आयुष्यात कधीही खोट्या अहंकारापुढे झुकत नाही. आपल्या अश्रूंनी आणि आपल्या सामर्थ्याने ती स्वतःच नशीब बदलते. जेव्हा माणूस स्वतःच्या हक्कासाठी लढतो तेव्हा देवही त्याच्या पाठीशी उभा राहतो. तर मित्रांनो, आशा करते की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.